विधानसभा सन्माननीय बिंदाजी ठोंबरे साहेब यांच्याकडून आम्हाला ती बाईक पुरस्कृत करण्यात आले। पीपीएल मध्ये अगदी जो संघाचा संघ मालक चॅम्पियन बनेल त्याच्यासाठी ओनर बाईक जे आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेले ते सन्माननीय उत्कृष्ट बिझनेसमॅन नितेशजी पाटील घोट आणि उत्कृष्ट व्यावसायिक क्षेत्रामध्ये अग्रगणित नाव भोलानाथजी पाटील साहेब बोलप। प्रेक्षकांसाठी जी आपण लकी ड्रॉच्या माध्यमातून ज्याचं 50 रुपये कूपन आहे जी बाईक आपण पाहतोय, एक भाग्यवान विजेता प्रेक्षक ठरेल जो बाईक इलेक्ट्रिक बाईक जिंकण्याचं स्वप्न पूर्ण करेल। ती बाईक आम्हाला दिली आहे SSD मोबाईल शॉप मराठी माणसाचं हक्काचं दुकान याने आम्हाला ते देण्यात आले, त्यांचा मनपूर्वक आभार। मालिकावीरासाठी तुम्ही जी सिरीजची ट्रॉफी पाहताय जी आकर्षक ट्रॉफी आहे ती श्री मोबाईल शॉपचे ओनर ज्यांच्या कलंबोलीमध्ये तुम्ही शॉप पाहता ते अविनाश पाटील मानघर यांच्याकडून देण्यात आले आहे। त्यानंतर ग्रामीण धमाका तुम्हाला बघायला मिळेल। ग्रामीण धमाकामध्ये आकर्षक क्रमांकाच्या प्रथम आणि द्वितीय क्रमांकाच्या ज्या ट्रॉफी आहेत त्या सन्माननीय प्रदीप अर्थात लखनजी पाटील साहेब पेंदर यांच्याकडून आम्हाला देण्यात आलेली आहे आणि त्यासोबत तृतीय क्रमांकाची ट्रॉफी राकेशजी पाटील वल्लभ यांच्याकडून देण्यात आलेली आहे। मी नुकताच उल्लेख केला प्रत्येक मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी देण्यात आले सौभाग्यवती सुप्रियाताई प्रगट कडू मानघर अगदी जे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांच्याकडून सर्व पीपीएल मध्ये मॅन ऑफ द मॅच या ट्रॉफ्या देण्यात आलेल्या आहेत। आणि त्यानंतर जे संघ क्वालिफाय होतील त्यांसाठी क्वालिफाय नंतर जे संघ क्वालिफाय होतील त्यानंतर प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी एक आकर्षक टी शर्ट देण्यात येईल जय मल्हार कलेक्शन यांच्याकडून। ग्रामीण मध्ये मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीसाठी अगदी आमचे पुरस्कृत आहेत ॲडव्होकेट अरुण नरेश पाटील वाकडी यांच्याकडून आम्हाला संपूर्ण या मॅन ऑफ द मॅच ग्रामीणच्या देण्यात आलेल्या आहेत। आणि त्यानंतर क्वालिफायर नंतर मॅन ऑफ द मॅच साठी देखील ग्रामीणलाही टी शर्ट जय मल्हार कलेक्शन देईल। ओनर सन्मान चिन्ह कैलाजी मालिक खेरणे या सगळ्यांचंच मनपूर्वक आभार। त्यासोबत पीपीएल मध्ये आमच्या सायकलचे पुरस्कर्ते संतोषजी मात्रे मामन डोंगरी आणि गोपाल शास्त्री भट यांच्याकडून आम्हाला देण्यात आले, त्यांचं मनपूर्वक आभार। आणि त्यासोबत सायकल आम्हाला दिली या सर्व दानशूर व्यक्तिमत्वांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि करूया मॅचला सुरुवात। ऐकूया विपुलजी पाटील। धन्यवाद वैभवजी भूपी। बॅटिंगसाठी अनमोल किंग कलंबोली संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला। ऑन द स्ट्राईक आपल्याला आशिष पाटील मॅन फ्रॉम सांगडी आणि त्याच्यासोबत धीरज काथारा पाहायला मिळतोय। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आणि गोलंदाजी ट्रॅकवर कामोडी संघाचा निकू गोवारी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय। पहिला सामना काय कमालीचा पाहायला मिळाला। एका बाजूला ज्या पद्धतीने खुटारी संघानं झुंज दिली अतिशय विशाल मात्रेचं ते षटक, त्यानंतर त्या मॅच मध्ये अभिजित मोरेचा जलवा पाहायला मिळाला आणि या मॅचला आता इथून स्टार्ट केली जाते। निकी गोवारीचा पहिलाच बॉल आशिषनं रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला पण इथून उजवीशीच्या बाहेरून येणारा बॉल पाहायला मिळतोय जिथे एक्स्ट्रा स्वरूपानं सुरुवात देखील पाहायला मिळाली। एक्स्ट्रा स्वरूपात धावांना सुरुवात झाल्या। एका बाजूला आपण अनमोल किंग कळंबोली आणि त्यांच्या विरुद्ध शिवशंभू जय हनुमान कामोटे सध्या क्षेत्ररक्षण करत असताना अक्षय पवारचा हा संघ। लोवर फुलटॉस बॉल स्क्वेअर लेग पंचांच्या अगदी जवळून जमिनीला गरंगाळत चेंडू चाललाय सीमा रेषा पलीकडे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्र क्लिअर करत असताना आलाय या मॅच मधील हा पहिला दर्जेदार चौकार। लोअर फुलटॉस लवकर पिक केलं आणि त्यानंतर डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्र क्लिअर करत असताना आशिष पाटीलच्या बॅटमधून आलाय हा पहिला चौकार। रिव्हर्सचा हा फटका स्विच हिट कमालीचा टायमिंग पाहायला मिळालाय। चेंडू सरळ चाललाय सीमा रेषा पलीकडे आशिष पाटीलच्या बॅटमधून आलाय हा PPL सिक्सर। दोन चेंडूवर दोन मोठे फटके। आशिष पाटील मॅन फ्रॉम सांगडे मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर सांगली टेनिस क्रिकेटमधील सर्वाधिक अर्धशतक खेळणारा खेळाडू ज्याच्या बॅटमधून गत वर्षामध्ये बऱ्याचशा क्रीडांगणामध्ये
चांगली कामगिरी राहिल्या आणि आशिष पाटीलचा जलवा पाहायला मिळाला. सबसे कातील आशिष पाटील आणि त्याच्या बॅटमधून आल्यात 10 धावा. यावेळेचा हा बॉल थोडासा स्लोवर राहून पाहायला मिळाला. व्हेरिएशन जरूर राहिले. डीबॅक इथून वाईडिश लॉंग ऑन रिझनमध्ये चेंडू निघून गेला. डीपमध्ये प्रोडक्शन पाहायला मिळते जिथे सिंगल रन्स आले. धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या 12. निक्कू गोवारीच्या विरुद्ध 2 मोठे फटके. कामोटे म्हटले की कामोटे बारक्या कांबळेची नेहमी आठवण येते. कामोटे म्हटले की कामोटे रिक्षावाल्यांसाठी नेहमीच प्रसिद्ध असलेलं गाव आहे आणि कामोटे म्हटलं की संघर्षाचं दुसरं नाव कामोटे. आणि हा संघ सध्या क्षेत्ररक्षण करतोय आणि ज्याचं कामोटे संघाचं नेतृत्व करत असताना आपण अक्षय पवारला देखील पाहतोय. निक्कू गोवारीच्या विरुद्ध सध्या चांगले फटके देखील सजवताना पाहायला मिळाले. धीरज काथारा आलाय पहिल्याच बॉलवर. यावेळी चेंडूला पाठवलं स्टँड अँड डिलिव्हर. आलाय हा गगनभेदी षटकार. सन्माननीय व्यक्तिमत्व अगदी व्यावसायिक क्षेत्रामधील अग्रगणित नाव, राजकीय क्षेत्रामधील वसा जपणारे सन्माननीय हरीशजी केने साहेब माजी नगरसेवक यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. पनवेल प्रीमियर लीग मध्ये आपलं हार्दिक स्वागत आणि त्यासोबत सैजादजी पटेल साहेब तलोजा यांचंही शुभागमन झालं आहे. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. ओटुकॉम बॉक्स. यावेळीचा बॉल चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अगदी क्विक रिप्ले जरूर दिला क्षेत्ररक्षकानं पण डॉट बॉल सुद्धा पाहायला मिळतोय जिथे पहिल्या षटकामध्ये निक्कू गोवारीच्या विरुद्ध आतापर्यंत 18 आल्यात. आशिष पाटीलच्या बॅटमधून 3 चेंडूमध्ये 11 तर धीरज काथाराचा विचार केला 2 बॉल त्यानं फेस केलेत. त्याच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळाला. धावांचं क्रीडांगण आहे. पनवेल प्रीमियर लीग म्हटलं की रायगड जिल्ह्याचे खरं तर क्रिकेटची पंढरी आणि पनवेल तालुका एक केंद्रबिंदू आहे. पनवेल प्रीमियर लीग वैभव संपन्नता दर्शवणारी स्पर्धा आणि कमालीचं आयोजन पाहायला मिळतं. यावेळचा बॉल कमालीचा फटका सजवलाय. मिड विकेट रिजन क्लिअर करणारा धीरज काथाराच्या बॅटमधून आलाय आणखीन एक मॅक्सिमम षटकार. एक नम्रतेची विनंती आमची क्रिकेट रसिकांना की आपण ज्या गाड्या पार करता जो समोर रहदारीचा रस्ता आहे तो मोकळा ठेवा. भरपूर पार्किंग प्लॉट आहे आपल्याकडे. तुम्ही थोडा गाड्या आतमध्ये पार्क करा. आणि MH46 7008 इनोवा कार आहे. मी विनंती करेन त्या कार चालकाला की प्लीज आपण थोडीशी गाडी साईडला सरकून लावायचे. येण्या जाणाऱ्यांसाठी थोडं प्रॉब्लेम होते. 7008 इनोवा कार. पहिल्या षटकामध्ये निक्कू गोवारीच्या विरुद्ध तब्बल 24 धावा आल्यात. अनमोल किंग कलंबोली या संघाच्या कडून एका बाजूला पाहायला गेला तर मयूर वाघमारीच्या विरुद्ध देखील अशी सुरुवात काही राहिली होती कुटारी संघाची. धावांचं क्रीडांगण आहे त्यामुळं चांगल्या पद्धतीने धावा आतापर्यंत उभारल्यात. कामोटे संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि कामोटेच्या निक्कू गोवारीच्या विरुद्ध 24 धावा देखील आल्यात. पहिल्या षटकामध्ये 24 आल्या त्यामुळे थोडंसं खराब सुरुवात म्हणावं लागेल. शिवशंभो जहरमान कामोडी या संघाची गोलंदाज दाखल झाला कल्पेश करत. काळुंद्रे गावातील कल्पेश गरज सध्या गोलंदाजी दाखल होतोय. समोर आशिष पाटील आहे. चांगला स्टार्ट केला आशिषनं. बॅटची कडा फसलीमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. चोटी धाव घेण्याचा देखील प्रयत्न पाहायला मिळाला जे ती सिंगल रन्स कंप्लीट केली जाईल आणि एकेरी धावेनिशी धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या बिनबाद 25. सुरुवात चांगली राहिली आणि या मॅच मध्ये देखील चांगल्या पद्धतीने सध्या खेळतात ते म्हणजे अर्थातच जहरमान कामोडी संघ. लक्षात घ्या जेव्हा फ्लोर लाईट्सची जेव्हा तुम्हाला गरज भासेल तेव्हा तुम्ही पंचाला सांगू शकता लाईट्स ऑन करण्यात येईल. थर्ड अंपायर.
जनरेटर मॅनला आपण विनंती करतोय, आपण लाईट ऑन करा. अंधुक प्रकाश पाहायला मिळतोय. पनवेल प्रीमियर लीग पर्व चौथे आणि चौथ्या पर्वामध्ये अतिशय दर्जेदार आयोजन पाहायला मिळालंय. पनवेल समालोचन असोसिएशन आयोजित हे चौथं पर्व अगदी यशस्वी पाहायला मिळतंय. अगदी 150हून अधिक गावं या पनवेल तालुक्याने पाहायला मिळालेत आणि बरेचसे क्रिकेटचे असे खेळाडू पनवेल तालुक्यानं संपूर्ण भारतासाठी दिलेत आणि त्यांची ही लोकप्रिय स्पर्धा सध्या आपल्या भेटीसाठी पाहायला मिळते. आपण जनरेटर वॅनला विनंती करतोय की आपण टॉवर ऑन करा. धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या 25 धावा. चांगली सुरुवात केली बॅटिंग करत असताना अनमोल किंग कळंबोली या संघानं. आशिष पाटीलचा वैयक्तिक विचार केला, 4 चेंडू तो खेळला, 12 धावांना त्याच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाल्या. धीरज काथारानं 2 षटकार लगावलेत, त्यामुळे सुरुवात दमदार झाल्या. इथून विचार करावा लागेल शिवशंभू जय हनुमान कामोडी या संघाला. ब्रेक थ्रूची आवश्यकता आहे. कल्पेशा विरुद्ध आणखीन एक तडाखा, लॉंग ऑन क्षेत्र क्लिअर करायला आलाय, आणखीन एक उत्तुंग षटकार. कम्मालीची बॅटिंग धीरज काथारा करतोय. 3 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. यावेळचा हा बॉल अगदी धीम्या गतीने टाकण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. कल्पेश घरत याचा थोडासा चेंडू फिरवला. फिंगर रोल काढण्यामध्ये माहेर असलेला हा काळुंद्रे गावाचा हा गोलंदाज आणि सातत्यानं बऱ्याचशा स्पर्धा सुद्धा गाजवल्यात त्या कल्पेश घरतनं. पण समोर धीरज काथारा त्यानं देखील कमालीचे फटके दाखवलेत. यावेळचा बॉल अगदी मिस टूक जरूर पाहायला मिळालाय. पॉईंटचा क्षेत्ररक्षक वेगानं धावतोय. वेल जजमेंट पाहायला मिळतंय आणि इथून मात्र पहिला हादरा लागला बॅटिंग करत असताना अनमोल किंग कळंबोली या संघाला. खेळाडू क्रमांक पहिला बॅक टू पॅव्हेलियन. महत्वाची विकेट कल्पेश घरतने मिळवून दिलाय. ज्या पद्धतीने चेंडू फिरवण्यामध्ये तो देखील माहिर आहे. थोडासा मिस्ट्रायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. पॉईंटचा क्षेत्ररक्षकाचं आपण कौतुक करूया, ज्यानं झेल टिपला. अगदी 10-12 पावलांचं त्यानं धावलं आणि त्यानंतर महेश मदने कामोडेचा खेळाडू आणि चांगल्या पद्धतीचं लक्ष पाहायला मिळालं. अगदी चेंडू शेवटच्या क्षणापर्यंत त्याने चेंडूपर्यंत लक्ष ठेवलं आणि त्यानंतर एक चांगलासा झेल देखील पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत.
यावेळीचा बॉल बॅटची अप्परकट आणि यावेळी वरच्या बाजूला लागून पाठीमागच्या दिशेनं जिथे रघु परदेशी आहे तैनात बॅक टू बॅक दुसरा हाताला लागलाय अनमोल किंग कळंबोली या संघाला बॅक टू पॅव्हलियन परतावं लागेल महेश मात्र या खेळाडूला. महत्वाची विकेट मिळवून दिल्या. सुरुवात दमदार झाली होती, मोठे फटके येत होते बॅटिंग करत असताना अनमोल किंग कलंबोली या संघाच्या फलंदाजांच्या बॅटमधून. पण त्यानंतर कल्पेश करत आला, त्यानं सांगितलं की वाईट काळ आहे पण त्या काळाला सांगा वारसा संघर्षाचा आहे आणि संघर्ष करत असताना शिवशंभू जयहनुमान कामोटे या संघाची आता सुरुवात चांगली पाहायला मिळते. महत्वाचे 2 खेळाडू बाद केलेत, एका बाजूला धीरज कातार आणि त्यानंतर आल्या पावली माघारी परतवलंय महेश मात्रेला. 4थ्या क्रमांकावर नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय सचिन कारभार कलंबोलीचा हा खेळाडू. दुसऱ्या षटकामध्ये चांगल्या पद्धतीची गोलंदाजी सध्या कल्पेश घरत करतात. 7 धावा आतापर्यंत दिल्या, 2 महत्वाचे विकेट त्यानं मिळवून दिलेत ते कामोडी संघासाठी. शेवटचा बॉल अगदी खोलामध्ये टाकण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो जिथे फर्स्ट स्लिपमध्ये पॉइंटचा क्षेत्ररक्षक चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण राहिलंय. थोडीशी कॉलिंग पोझिशन खराब पाहायला मिळाली आणि धाव घेत असताना आणखीन एक खेळाडू 3ऱ्या क्रमांकाचा खेळाडू जाईल मैदानाच्या बाहेर. सन्मान पीठावर मान्यवर अगदी माजी नगरसेवक सन्माननीय हरिशदा केनी साहेबांना आपण पाहतोय. तलोजा गावचे सन्माननीय सैजाजी पटेल साहेब आणि PPLचं एक खासियत आहे, संपूर्ण AR पाटील हॉस्पिटलची संपूर्ण टीम ही सातत्यानं अगदी ही उपस्थित असते, ज्यामध्ये आमच्या डॉक्टर सौरभ रसाळ सरांचं अगदी मोठं योगदान आहे. त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार इथे व्यक्त करत आहोत. कॉम्बॉक्स 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावपटा धावा लागल्या गेल्यात अनमोल किंग कळंबोली या संघाच्या. 3 बाद 31 धावा. दुसरे षटक थोडंसं डोकेदुखी ठरलंय बॅटिंग करत असताना अनमोल किंग कळंबोली या संघासाठी. कल्पेश गरजच्या विरुद्ध अवघ्या 7 धावा आल्यात. 1 षटकार पाहायला मिळाला आणि त्यानंतर पूर्णपणे थांबवलं. पहिल्या षटकामध्ये 24 आल्या होत्या निकू गोवारीच्या विरुद्ध, पण त्यानंतर चांगली वापसी केली. मैदानाच्या आतमध्ये रघु परदेशी आलेत 3ऱ्या क्रमांकावर षटक हाताळण्यासाठी. 40 खेळाडू पण बरेचसे खेळाडू त्यांनी देखील घडवलेत. भिंगारी गावावरून बिलॉंग करत असताना अगदी कुणालची आठवण सातत्याने होत असते आणि फिरकीचा जादूगर म्हणून सातत्यानं रघु परदेशी यांना देखील ओळखलं जात आहे. यावेळचा बॉल अगदी समोरून वळवलाय. मुंबईमध्ये जाऊन देखील आपल्या नावाची एक वेगळी छाप सोडल्या आणि अजूनही ती क्षमता रघु परदेशी यांच्याकडे आहे. बऱ्याचशा नामांकित खेळाडूंना त्यांनी देखील घडवलं. बऱ्याच वेळा पाहायला गेलात तर अगदी व्यावसायिक संघातून ते देखील खेळलेत आणि मुंबईच्या क्रिकेटमध्ये देखील आपल्या गोलंदाजीची त्यांनी दहशत नेहमीच निर्माण करून दाखवल्या. त्यामुळे भिंगारी गावावरून बिलॉंग करणारे रघु परदेशी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये सध्या गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतात. यावेळचा बॉल अगदी लाऊडली अपील करत असताना अक्षय पवार अगदी गोलंदाज देखील दबाव टाकण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेग पंचांवर जरूर करतात. आपल्या 2 ऑफिशियली पंच पाहायला मिळतात. एका बाजूला प्रदीपजी शिंदे सर आणि दुसऱ्या बाजूला स्क्वेअर लेग पंच शैलीजी चव्हाण. दोन्ही पंच एकमेकांशी संवाद साधतील जरूर. काही गोलंदाजी राहिले बागील 2 चेंडू दबाव टाकण्याचा पूर्णपणे प्रयत्न पाहायला मिळतोय. कल्पेशच्या पहिल्या चेंडू षटकार आलाय पण त्यानंतर शांत ठेवलंय फलंदाजी करत असताना अनमोल किंग कलंबोली या फलंदाजांना. जिथे आशिष पाटीलनं चांगली सुरुवात केली, 2 मोठे फटके त्याच्या बॅटमधून देखील पाहायला मिळाले. XB चीटचा षटकार आणि एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये चौकार जरूर आलाय. त्यानंतर आपण धीरज काताराचा विचार केला तर त्याच्या बॅटमधून 3 षटकार जरूर आलेत. सध्या पनवेल प्रीमियर लीगचे 4थं पर्व या खारघरच्या क्रीडांगणामध्ये पाहायला मिळते. प्रेक्षकांची हळूहळू गर्दी देखील वाढली आहे. ही स्पर्धा प्रेक्षक पाहण्यासाठी आलेत आणि प्रेक्षकांच्या
हृदयावर अधिराज्य गाजवलंय ते पनवेल प्रीमियर लीगनं प्रेक्षकांसाठी देखील इलेक्ट्रिक स्कूटी इथं ठेवण्यात आल्या SSD मोबाईल्स. त्यामुळं चांगली सध्या गोलंदाजी करण्याचा प्रयत्न रघु परदेशी करतात. मागील 2 चेंडू निर्धाव फेकलेत आणि लाऊडली अपील मागील चेंडूवर जरूर पाहायला मिळाली. चांगली गोलंदाजी टाकण्याचा सध्या आत्तापर्यंत प्रयत्न राहिला आहे तो शिवशंभू जहरमन कामोडी या संघाचा. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळतोय. डीपी बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. सिंगल रन्स पाहायला मिळते. थ्रो देखील अचूक आहे त्यामुळं आणखीन एकेरी धाव जोडली जाईल. एकेरी धावनीशी धावपटला धाबा लागले गेले ते अंपायर डिसिजन. चेक केलं जाईल आणि त्यानंतर अगदी योग्य तो निर्णय आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. पेर शॉट आहे त्यामुळं 1 रन इथून मिळाला जाईल. हॅलो, करण्यात आम्हाला विनंती आहे मित्रा, 2 खेळाडू तुमचे इथे बसलेले आहेत. दोन्ही खेळाडूंना आम्ही दाखवलं आहे आणि आपण नंतरही या, आम्ही दाखवू तुम्हाला. मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नसावी, कारण कालच आमचे मुख्य आयोजक संदीपदादा वास्कर यांनी सांगितलं की आम्ही कोणत्याही टीमचे मालक नाही आहेत, आम्ही आयोजक आहेत. इथे कोण हरेल कोण जिंकेल, विजय मात्र होईल तो फक्त आणि फक्त पनवेल प्रीमियर लीगचा. धन्यवाद. धन्यवाद महेंद्र पाटील सर. अगदी योग्य तो डिसिजन पाहायला मिळाला. मागील चेंडू थोडासा शपलून खेळण्याचा जरूर प्रयत्न पाहायला मिळाला, पण पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये त्याची पाय पाहायला मिळाले, त्यामुळे हा फटका खेळत सर अगदी फेर शॉट पाहायला मिळाले. तिथे 1 रन आले आणि 1 धावनीशी धावपटला धावा लागले गेले त्या 32 धावा. मागील काही चेंडू अगदी वर्चस्व गाजवलंय शिवशंभू जहरमन कामोडी या संघानं. आपल्या फिरकीची जादूनं पूर्णपणे थांबवलंय. धावा मगातपासून येत होत्या. आशिष पाटील धावा बनवल्या, पण त्यानंतर रघु परदेशी आलेत आणि त्यांनी आतापर्यंत 3 चेंडू निर्धाव देखील फेकलेत. यावेळचा बॉल अगदी स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये कमालीचा झेल टिपलाय. आणखीन एक हादरा लागलाय अनमोल किंग कळंबोली या संघाला. खेळाडू क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर. या सामन्याचा विचार केला तर 8 चेंडूमध्ये 31 धावा होत्या, पण त्यानंतर ज्या पद्धतीनं गोलंदाजी राहिल्या शिवशंभू जहरमन कामोडी या संघानं पूर्णपणे धावा थांबवल्यात. बरेचसे 9 चेंडूमध्ये आत्तापर्यंत अवघी 1च धाव खर्ची केली आहे. त्यामुळे अनमोल किंग कळंबोली या संघाला बॅकफुटमध्ये आणण्याचं काम आतापर्यंत करत असताना आपल्याला शिवशंभू जहरमन कामोडी संघ पाहायला मिळाला. रघु परदेशी यांनी आता आपल्या नावाची एक वेगळी दहशत निर्माण केली. असे कित्येक सामने कित्येक मैदानामध्ये मिडन षटक टाकण्याचे काम रघु परदेशी यांनी केले आणि त्याच्या साडीत ते ओळखले जातात.
40 बॅशची बिग बॅशची स्पर्धा देखील मोहपाड्याच्या मैदानामध्ये चालू आहे. तिथे देखील चांगला खेळ पाहायला मिळणार आहे. पण धावपटा धावा लागले गेलेत त्या 32 धावा आहे. षटकातील शेवटचा बॉल बाकी आहे. 4 बाद 32 डावखऱ्याचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राकेश पाडेकर दाखल झालेत. यावेळचा बॉल बॅटची कडा पाठीमागच्या दिशेनं चेंडू निघून गेला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला. अगदी क्विक सिंगल रन्स इथून कंप्लीट केली जाते. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपटला धावा लागले गेल्या त्या 4 बाद 33 धावा आपण ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये देतोय. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपल्या आवडीची स्पर्धा, अर्थातच पनवेल प्रीमियर लीग पर्व 4. थँक्यू डुजिंग. पनवेल प्रीमियर लीग पर्व 4 मध्ये आजचे आमचे लाभलेले प्रमुख मान्यवर, ज्याने आमच्या संपूर्ण पनवेल क्रिकेट समालोचन असोसिएशनच्या प्रेमाच्या आग्रहाच्या निमंत्रणाला मान देऊन आपला वेळात वेळ देणारे सन्माननीय माजी नगरसेवक हरीशदादा केनी साहेबांना मी आमंत्रित करेन की आपण आपला शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी आपण यावं. सन्माननीय आदरणीय व्यक्तिमत्व, एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि व्यावसायिक क्षेत्रामधील अग्रगणित नाव, समाजसेवक आणि मागची नगरसेवक सन्माननीय आदरणीय हरीशदादा केनी साहेबांचा आदरातिथ्य शुभ सन्मान पनवेल प्रीमियर लीग पर्व 4 मध्ये आपलं अमूल्य योगदान आम्हाला लाभतंय. त्याबद्दल आम्ही आपलं संपूर्ण पनवेल क्रिकेट समालोचन असोसिएशनच्या माध्यमातून आम्ही आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत. सजादी पटेल साहेब, आपण या आपला सन्मान स्वीकारा. सन्माननीय सैजाद पटेल साहेब तळोजा यांचाही शुभ सन्मान आपण इथे करत आहोत. मी आमच्या सन्माननीय मोहनदादांना विनंती करेन की आपला शुभहस्तबंधाचा शुभ सन्मान करावा. थँक्यू व्हेरी मच. ओव्हर टू कॉम्बॉक्स. सुरुवात चांगली राहिली होती अमोल किंग कळंबोली या संघाची, जिथे 8 चेंडूमध्ये 31 होत्या, पण त्यानंतर मागील काही चेंडू दरार राहिला. 10 चेंडूमध्ये अवघ्यात 2च धावा आल्यात आणि काही जिद्दीनं खेळल्यात. शिवशंभूजी हनुमान कामोडे संघ गोलंदाज दाखल झाला महेश मदने. कामोडे टेनिस क्रिकेटमधील आणखीन एक मोठं नाव. महेश मदने यांना आपण गोलंदाजी करताना पाहणार आहोत. डावकर यात्रेचे फलंदाज राकेश पाडेकर. फुलटॉस बॉल लॉंग ऑफ रिझनने खेळण्याचा प्रयत्न मिस्टेक जरूर राहिला. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचेल, सिंगल रन्स इथून मिळायला जाईल. एकेरी धावलीशी धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या 34 धावा पाहायला मिळतात. अतिशय चांगल्या पद्धतीची सध्या गोलंदाजी चालू आहे शिवशंभूजी हनुमान कामोडे संघ. खरं तर एकच सुरुवात थोडीशी खराब जरूर झाली ती निकू गोवारीच्या विरुद्ध. तेव्हा 24 धावा आल्या होत्या. तेव्हा प्रेक्षक हेच सांगत होते की या सामन्यामध्ये 80-85 पेक्षा जास्त धावा पाहायला मिळतील. पण प्रेरणा व जिद्द या अशा गोष्टी आहेत ज्या मनात घेतल्या तर झोपलेल्यांना जागे करतात आणि जागे असणाऱ्याला चालण्यास प्रवृत्त करतात आणि चालणाऱ्याला पळायला लावतात आणि पळणाऱ्याला ध्येय गाठायला लावतात. ध्येय मैदानामध्ये एकच असेल की पनवेल प्रीमियर लीग, आणि पनवेल प्रीमियर लीगमध्ये आपल्या नावाची डंका गाजवायची असेल तर इथून आता त्याच जिद्दीने खेळावं लागणार आहे. सुरुवात चांगली राहिली अनमोल किंग कलंबोली संघाची, पण त्यानंतर बॅकफुटवर नेण्याचं काम केलंय ते कल्पेश घरत आणि त्यानंतर रघु परदेशी यांनी. ओके, 2 धावा मागील षटकामध्ये देखील पाहायला मिळाल्यात. सध्या षटक चालू आहे जिथं 4थं महेश मदने गोलंदाजी करत असताना समोर आशिष पाटील आहे जो सुरुवातीला आलाय. त्याच्या बॅटमधून एक रिवर्स षटकार आपण पाहिलात, एक कलात्मक चौकार देखील पाहिलात. त्यामुळे तो जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत धावा बनवू शकतात हे ठाऊक आहे. लोवर फुलटॉस बॉल जरूर होता, पण यष्ट्यांचा वेध घेणारा आणखी एक हादरा लागलाय अनमोल किंग कळंबोली या संघाला. आशिष पाटील, मोठा धक्का लागलाय कळंबोली संघाला. हॅलो, तर सन्माननीय अतिथी आपण व्यासपीठावर त्यांची उपस्थिती पाहिली
हरिदादा केणी माजी नगरसेवक आणि सामाजिक कार्यामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेणारे नेतृत्व आपण कित्येक वर्ष पाहतो आणि PPLला त्यांचं खूप मोठं सहकार्य सातत्याने लाभत असतं आणि या वर्षी सुद्धा तब्बल 10,000 रुपयाचं डोनेशन त्यांच्या माध्यमातून PPL आणि पनवेल प्रीमियर लीगला दिलेलं आहे. त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. धन्यवाद हरिदादा. धन्यवाद संतोषदादा घरत यांचा आपण आवाज ऐकलात. चांगली गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये करतात. महेश मदने यांचा पण सध्या गोलंदाजीचा विचार केला तर महत्त्वाची विकेट आशिष पाटीलला त्यांना बाद केलाय. यशांचा वेध घेणारा चेंडू देखील पाहायला मिळाला. 8 चेंडूंमध्ये 31 धावा आणि त्यानंतर आता स्कोअरबोर्डवर नजर टाकली तर अवघ्या 34. त्यामुळे म्हणालो की कामोडी टेनिस क्रिकेटची एक वेगळी हवा नेहमी पाहिलं त्या नावाची एक वेगळी दहशत अनेक वर्ष आपण आपल्याला पाहायला मिळाली. यावेळचा हा फुलटॉस बॉल अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला. वाईडिश लॉंग आणि रिजनच्या क्षेत्रक्षाच्या मस्तकावर दस्तक देत बऱ्याच उशिरानं आलाय हा संघर्षमय चौकार. भरत पाटील यांच्या बॅटमधून आला हा संघर्षमय चौकार. 11 चेंडू नंतर एक मोठा फटका पाहायला मिळाला या क्रीडांगणामध्ये. लोअर फुलटॉस बॉल यावेळी चांगला फटका. घुटना टेक और तमाशा देख यावेळी आलाय आणखीन एक त्याच्या बॅटमधून हा दर्जेदार चौकार. हॅलो प्रवीणजी घरत यांची सुद्धा उपस्थिती आपण पाहिली तर त्यांची येणाऱ्या 10 ते 15 तारखेपर्यंत एक मोठी भव्य दिव्य अशी डेची टुर्नामेंट गेल्या वर्षी सुद्धा खूप चांगलं आयोजन त्यांच्या माध्यमातून पाहिलं. विलासजी घरत असतील प्रवीणजी घरत यांचं सुद्धा मनापासून आम्ही स्वागत करत आहोत. धन्यवाद. बॅक टू बॅक 2 चौकार आलेल्या सुरुवात केली ती म्हणजे भरत पाटील यांनी. यावेळी आणखीन एक फटका सजवलाय जरूर. मिस्टामी स्ट्रोक आहे. समोरचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑन मध्ये तैनात आहे. यावेळी बराच काळ चेंडू हवेमध्ये होता. विल जज पाहायला मिळतोय. आणखीन एक विकेट होईल डाऊन. 6व्या क्रमांकाचा खेळाडू मैदानाच्या बाहेर. PPL भरले पनवेल शहराला आयोजन क्रिकेट सामन्यांचा. PPL भरले पनवेल शहराला आयोजन क्रिकेट सामन्यांचा. आयोजन भारी नियोजन भारी पनवेलच्या या नगरीचा. आयोजन भारी नियोजन भारी पनवेलच्या या नगरीचा. 42 धावा धावपडला लागल्या गेल्यात. या षटकातील आणखीन शेवटचा एक चेंडू बाकी आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. संघाचे कॅप्टन अनमोल किंग कलंबुली या संघाचे कॅप्टन साहिल खानावकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत्यात. सुरुवात चांगलीच राहिली होती पण त्यानंतर शेवट आता चांगला गोड केलाय तो म्हणजे शिवशंभू जहरमन कामोटी या संघानं. 4थ्या षटकातील शेवटचा बॉल बाकी. धावा लागले गेले त्या 42. 5 षटकं टाकायचे आहेत. 5ही तुम्हाला फ्रेश गोलंदाज वापरायचे आहेत. एक वेगळी संकल्पना पनवेल प्रीमियर लीगच्या या 4थ्या पर्वामध्ये पाहायला मिळते. भव्य दिव्य असं आयोजन संदीपजी वास्कर यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेली पनवेल तालुक्याची एक मानाची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जात आहे. यावेळचा बॉल अक्षरशः खोलामध्ये टाकला होता. एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर आहे. वेगाने आले जिथे सिंगलला डबलमध्ये रोटेशन केलं जातं आणि या चेंडूवर मिळाल्या जातील त्या 2 धावा. 4थ्या षटकांचा इथे खेळ समाप्त झाला आणि 4थ्या षटकांच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करत असताना अनमोल किंग कलंबुली संघ जाऊन पोचलाय तो अर्थातच 6 बाद 44च्या घरात.
धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या 6 बाद 44 धावा. ज्या पद्धतीनं सध्या मैदानाच्या आतमध्ये डाव चालू आहे, आणखीन 15-16 धावा आल्या तर 60 धावा बनवू शकतात. त्याहीपेक्षा कमी आल्या तर 55 थांबवू शकतोय शिवशंभू जय हनुमान कामोडी संघ. क्रिकेट आहे आणि क्रिकेट हा अनिश्चितीनं भरलेला खेळ आहे, त्यामुळे त्या मॅचमध्ये अजूनही बरंच काही दडलं. पहिली इनिंग चालू आहे. मगाशी देखील आपण पाहायला गेला तर मयूर वाघमारेच्या संघानं जवळजवळ 72 धावा कुठल्या होत्या. त्याही धावा खुटारी संघानं सहजरित्या चेस केल्यात. त्यामुळं कोणताही आकडा इथं सेफ नाही आहे. कोणती धावसंख्या इथं तुम्ही वाचू शकत नाही. धावांचं क्रीडांगण आहे, पण दुसऱ्या बाजूला अनमोल किंग कलंबोली संघाची गोलंदाजी देखील तेवढी ताकदीची आहे. पण सध्या गोलंदाजाचा बोलबाला राहिलाय तो अर्थातच शिवशंभू जय हनुमान कामोडी या संघाचा. गोलंदाज आलेत प्रणय भोईरचा. हा पहिलाच बॉल, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. थ्रो देखील चांगलाच झालाय, पण यष्टीरक्षक अक्षय पवार जिथे सिंगलला डबलमध्ये रोटेट केलं जात आहे. 2 धावेनिशी धावपटला धाबा लागल्या गेल्यात त्या 46 धाबा धावपटलावर पाहायला मिळतात. जास्त मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये पाहायला मिळेल तो अर्थातच अनमोल किंग कलंबोली हा संघ. गोलंदाजी करत असताना आपण आपटा या गावाची गोलंदाज प्रणय भोईर यांना पाहू शकतोय. यावेळचा हा बॉल बॅटची कडा पाठीमागच्या दिशेनं जिथे क्षेत्ररक्षक आहे तैनात, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सिंगल रन्स इथून येईल आणि एकेरी धाबीनिशी धावपटा धावा लागल्या गेल्या त्या 47 धावा. पनवेल प्रीमियर लीगचं हे 4थं पर्व आणि या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामध्ये आतापर्यंत 30,000पेक्षा जास्त प्रेक्षक पनवेल टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून आपल्यापर्यंत जोडलेत. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात. सुरुवातीलाच म्हणालो की आज मोठा लॉट आहे. बरेचसे असे आवडते खेळाडू ज्यांचे प्रेक्षक ऑनलाईन ही स्पर्धा देखील पाहतात. कालच्या रात्रीमध्ये सुद्धा देखील पाहायला मिळाला. अतिशय चांगले असे दर्जेदार सामने आपल्याला पाहायला मिळालेत. यावेळचा बॉल डान्सिंग डाऊन समोरच्या दिशेने खेळलाय. सरळ चेंडू जाईल सीमारेषा पलीकडं. साहिलच्या बॅट मधून आलाय आणखीन एक PPL सिक्सर. षटकार आलाय साहिलच्या बॅट मधून. डावडे टेनिस क्रिकेट मधील आणखी एक अष्टपैलू हा खेळाडू आणि साहिलनं सध्या मैदानाच्या आतमध्ये चांगल्या पद्धतीनं बॅटिंग केल्या. त्याच्या बॅटमधून मोठा फटका येताना पाहायला मिळाला. धावपटा धावा लागल्या गेल्या त्या 53 धावा. आणखीन 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हीच आपण चर्चा मगातपासून जतीन करत होतो की क्रीडांगणामध्ये 60-65 धावा येतील तेव्हा प्रेक्षकांना देखील मॅच पाहायला तेवढाच आनंद होईल. आणि चांगली सध्या बॅटिंग करत असताना आपल्याला साहिल खानावकर पाहायला मिळतात. यावेळचा बॉल थोडासा खालीच राहिलाय, त्यामुळं समोर जाऊन खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. फुटवरचा चांगला वापर केला होता साहिलनं. रनिंग बिटवीन देखील चांगली पाहायला मिळते, जिथे सिंगलला डबलमध्ये रोटेशन केलं गेलं आणि 2 धावा इथून मिळाल्या जातील. 55 धावा धावपटलावर पाहायला मिळतात. सिंगल डबल्सनं कधी धावा येतात, कधी मोठे फटके सुद्धा आलेत, त्यामुळं वारावर पलटवार देखील केले जातात. पनवेल प्रीमियर लीगचा आपण हा रणसंग्राम सध्या पाहतोय. आडव्या बॅटनं हा फटका खेळायचा जरूर होता. मिस्टामी स्ट्रोक आहे. वाईडिश लॉंग ऑन रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात. सिंगलला पुन्हा एकदा डबल रन्समध्ये कन्वर्ट केल्या. मागील 2 चेंडूवर 4 धावा आल्यात. काही चेंडू डॉट देखील पाहायला मिळालेत. हाईट पॅकसाठी 3ऱ्या पंचांची मागणी इथून केली गेल्या. तपासलं जाईल आणि त्यानंतर अगदी योग्य तो डिसिजन आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत.
इट्स अ फेअर डिलिव्हरी. फुल टॉस होता, लवकर कन्वर्ट करायचा होता पण बॅटच्या फ्लोमध्ये आला नाही, त्यामुळं मागील चेंडूवर 2 धावा देखील मिळाल्या गेल्यात आणि या 2 धावेनिशी धावपटला धाबा लागल्या गेल्यात त्या 57 धावा. या इनिंग मधील आणखी शेवटचा एक बॉल बाकी आहे. पहिल्या षटकामध्ये 24 आल्या होत्या पण त्यानंतर चांगली गोलंदाजी राहिल्या कामोडी या संघाची. यावेळचा फटका जरूर चांगला आहे. हेलिकॉप्टर लुक पाहायला मिळालाय. लॉंग ऑफच्या डोक्यावरून सरळ चेंडू निघून चाललाय. सीमा रेषा पलीकडं शेवटच्या चेंडूवर आलाय. साहिल खानावकर यांच्या बॅट मधून हा षटकार. पहिल्या इनिंगचा इथं खेळ संपला. पहिल्यांदा नाणेफेकीचा कॉल हरून बॅटिंग करत असताना अनमोल किंग कलंबुली या संघानं धावा बनवल्यात त्या 63 धावा आणि 64 धावांचं आव्हान ठेवलंय शिवशंभू जय हनुमान कामोडी या संघासमोर. तुम्ही कुठेही जाऊ नका. दुसऱ्या सत्रामध्ये आणखीन एक IPL स्टार समालोचक यांचा आपल्याला आवाज ऐकायला मिळेल. कुणालजी दाते सर आपल्या सोबत जोडले जातील आणि आपण सध्या पाहत आहात पनवेल प्रीमियर लीग पर्व 4. धन्यवाद. धन्यवाद विपुल पाटील चिरले गावठाण यांचा आवाज तुम्ही ऐकलात या पहिल्या सत्रामध्ये. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचंच पनवेल प्रीमियर लीग पनवेल समालोचक असोसिएशनच्या वतीने. हे 4थं पर्व आहे. आज दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आणि PPLची ही दुसरी मॅच आहे. पहिला सामना चांगला रंगला. पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं स्वर्गीय पांडुरंग शेठ मात्रे CCC खुटारी या संघाने विजय मिळवला. 73 धावा चेस केल्या. अंश 11 खेरणेच्या विरुद्ध खेळत असताना आदित्य मोरे पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता आणि आता दुसऱ्या मॅचमध्ये 64 धावा करायचे आहेत. टीम शिवशंभो जय हनुमान कामोठेला. अक्षय पवार या टीमचं नेतृत्व करतोय साहिल खानावकरच्या विरुद्ध. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणरायाला वंदन करू. महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजे शिव छत्रपती यांच्या चरणी नतमस्तक. त्यांना मानाचा मुजरा करू आणि त्यातल्या त्यात लोकनेते डी.बा. पाटील साहेबांना आदरांजली वाहत असताना सुरुवात करूया पनवेल प्रीमियर लीगच्या या 4थ्या पर्वाच्या दुसऱ्या दिवसातल्या खेळाला. दुसऱ्या मॅचला जिथे टार्गेट आहे 64 धावांचं. 64 टू विन. अंपायर काहीतरी इशारा करतायत. इम्पॅक्ट प्लेअर आलाय. कोण फिल्डिंग टीम मध्ये? प्रशांत यांच्या जागेवर
भावेश फिल्डिंगमध्ये इम्पॅक्ट आलाय आणि आता बॅटिंगमध्ये इम्पॅक्ट आलाय पंकज गाडगे. ओके, डन. सो मॅचला आता सुरुवात होईल. विपुल पाटील यांचा तुम्ही आवाज ऐकलात पहिल्या सत्रामध्ये, त्यांचेही मनपूर्वक आभार. खूपच दमदार असा आवाज त्यांचा या स्पर्धेमध्ये दुमदुमतो आणि अनेक समालोचक सातत्याने भेट देतील या पनवेल प्रीमियर लीगला, याच्यामध्ये शंका नाही आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये शुभसंध्या सगळ्याच प्रेक्षकांना. काल देखील मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते. आज थंडीची ती लहर नाही आहे, ती लाट नाही आहे, त्याच्यामुळे आज देखील प्रेक्षक नक्कीच या मैदानामध्ये येतील. त्या सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत. 30 बॉल 64 धावांची गरज. यानंतर विजेत्या संघांमध्ये सामना रंगेल, त्याच्यामुळे स्वर्गीय पांडुरंग शेठ मात्रे CCC कुटारी या संघाने रेडी राहायचंय. कुठेही जाऊ नका, लगेचच तुमचा सामना खेळवला जाईल, तो देखील 5 षटकांचा असेल. चला आता पंच सांगतात मॅचला सुरुवात करूया. पंकज आणि अक्षय ही जोडी मैदानात. तर गोलंदाज आहे विघ्नेश पाटील मुरबी. पहिला बॉल बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न. अक्षयने सांगितलं इथे नो रन आणि त्याचमुळे धाव देखील मिळणार नाही पंकजला. पहिला डॉट बॉल आलाय. विघ्नेश याच्यासाठी जाणला जातो, चांगली रिदम त्याच्याकडे. लेदर बॉलचं प्रशिक्षण मिळवलेला खेळाडू आहे. सातत्याने नेट्समध्ये सराव त्याचा असतो आणि त्याचमुळे इथे देखील PPL मध्ये तीच चमकदार कामगिरी करेल हीच अपेक्षा त्याच्याकडून केली जाते. कारण टार्गेट फायटिंग आहे. 5 ओव्हरच्या मॅचमध्ये अंडर फ्लड लाईट्स सोपं नाही आहे हे लक्ष्य जे सेट झाले 64 धावांचं. विघ्नेश परत एक वेळा तयार. त्याच्या समोर पंकज गाडगे. पंकजने यावेळेला उचललाय बॉलला. डीप मध्ये फिल्डर धावताय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन पर्यंत धावावं लागेल, परंतु बॉल थांबणार नाहीये आणि याच दरम्यान पंचांचा इशारा नो बॉलही आलाय. नो बॉल वर षटकार. येस डीजे वाजवा. नो बॉल ओ स्टेपिंगचा कळवलाय पंचांनी आणि त्याच दरम्यान एक चांगला फटका पाहायला मिळाला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंकजच्या बॅटमधून सिक्सर. 7 धावा आल्या. खातं उघडलं 7 धावांनी टीमचं आणि स्वतःचं. पंकजचं 6 धावांनी. विघ्नेश कमबॅक करावं लागेल. फ्रीडचा बॉल असणार आहे पुढचा. समोर पंकज तयार. समोर मारलाय फटका. आता मात्र अप्रतिम देखना दर्जेदार राजस विलोभनीय फटका. सिक्सर. निषेधही आहे आणि त्यातल्या त्यात जे आमचे शहीद जवान झालेत त्यांना देखील भावपूर्ण श्रद्धांजली. अनेक नागरिक मृत्युमुखी पडले याच दिवशी, त्यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली. या PPLच्या माध्यमातून सुरुवात धडाक्यात झाली आहे. पहिला चेंडू बरोबर टाकला आणि त्याच्यानंतर आक्रमण केलंय पंकजने विघ्नेश्वर. परत एक वेळा हलकासा स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. बीट झालाय. विकेट कीपरच्या हातात जाईल. डॉट बॉल. आणि हा जो महासंग्राम आहे हा डे नाईट फॉर्मॅटमध्ये रंगतोय. अंडर फ्लड लाईट्स खेळण्याची एक वेगळी मजा असते. चांगलं असं क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतंय. या क्रीडांगणावर नेहमीच चर्चा असते. खेळाडूंचा बोलबाला असतो. अप्रतिम अशी खेळपट्टी बनवली आहे. दर्जेदार पंच, समालोचक मंडळी. PPLचा हा महोत्सव, महासंग्राम, पनवेल प्रीमियर लीग थरारक अनुभव असणार आहे पुढच्या 5 डिसेंबरपर्यंत तुमच्या भेटीला. परत एक वेळा क्रीजच्या आतमध्ये जाऊन ऑन साइडला स्लॉक करण्याचा प्रयत्न होता. बीट केले फलंदाजाला. डॉट बॉल. आता विघ्नेशने मात्र लेंथमध्ये थोडंसं परिवर्तन केलंय. गती थोडीशी कमी केली आहे. बॉलवर पहा बोट फिरवत असताना पडल्यानंतर चांगला लेग कटर बाहेर काढलाय बॉल राईटी बॅटरसाठी. ही चांगली गोष्ट आहे कारण तुमच्या विरुद्ध जर तुमच्या पेसच्या विरुद्ध मोठे फटके आले तर कुठेतरी तो
तुम्हाला चेंज ऑफ पेसने कमबॅक करणं गरजेचं असतं आणि तो पेस काढलाय बॉलचा विघ्नेशने काही बॉलवर. टीमची धावसंख्या 13 धावा. परत एक वेळा जेव्हा वेग दिलाय त्यावेळेला वेगाने बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय. पायावरचा बॉल सीमा पार, येतोय षटकार. जेव्हा जेव्हा चेंज ऑफ पेस टाकला त्यावेळेला फलंदाज हावी झालेला नाहीये, परंतु वेगाने बॉल टाकला आणि तो देखील पायावर, त्यावेळेला मात्र नाही थांबणारा खेळाडू. बरोबर पिकअप शॉट, पायावरचा बॉल उचलून फेकलाय. परत एक वेळा मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅकफुटला जात असताना पॉइंटला कॅच ड्रॉप टॅप केला होता. कट करत असताना एक सोप्पा झेल सोडलाय पॉइंटच्या फिल्डरने. ओव्हरची होते समाप्ती. पहिले षटक संपले. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर शिवशंभू जयनुमान कामोठे बिनबाद 20 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 7 बॉल टाकण्यात आले. त्याचं कारण होतं एक नो बॉल आणि त्यातल्या त्यात सगळेच्या सगळे बॉल खात्यामध्ये गेले. पंकजच्या 19 धावा त्याच्या खात्यामध्ये आहेत. 20 रन स्कोर बोर्डर आहेत आणि ती एक नो बॉलची धाव देखील त्यात ऍड झाली आहे. पहिले षटक संपलं आणि त्यानंतर देखील सध्या स्ट्रायकिंग एंडला पंकज आहे. अक्षयला थोडीशी वाट पाहावी लागणार आहे. आता मेट्रो स्टेशन इनकडून गोलंदाजी होईल. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाज साहिल. टीमचा कॅप्टन साहिल खानावकर गोलंदाजीसाठी. पहिला बॉल बॅकफुटला जात असताना टॅप केला. रनआउट चान्स आहे आणि इथे संधी होती, त्या संधीचं सोनं केलंय. अक्षय सांगतोय रन नव्हती इथे. फलंदाज बाद. पहिली विकेट गारद. शिवशंभू जयनुमान कामोठेला पहिला धक्का. पंकज आउट. विकेट आली आणि ती देखील रनआउटच्या स्वरूपात आली आहे. आवश्यकता नव्हती या धावेची, कारण पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या. पहिलाच बॉल बॅकफुटला जात असताना कट केला होता. त्यानंतर बॅकवर्ड पॉइंटला फिल्डिंग चांगली झाली आणि तिथून धाव घेण्याचा प्रयत्न झाला, त्यामुळे आउट झाला पंकज. नवीन फलंदाज मैदानामध्ये जाईल. बारक्या शेळके पालीचा हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला दिसेल. अक्षय पवारच्या बरोबरीने कर्णधार अक्षय पवार. सागर पाटील हे संघ मालक आहेत. सुधीर जाधव संघ मालक आहेत. शिवशंभू जयनुमान कामोठे या संघाचे व्यवस्थापक परेश म्हात्रे. बाबू शिंदे संघ मालक या टीमचे आणि अक्षय पवार हा कॅप्टन आहे या टीमचा. टार्गेट चेस करायचं या मॅचमध्ये. 64 धावा झाल्या. 20-20. दुसरा सामना आजच्या दिवसातला PPL मधला, पनवेल प्रीमियर लीग मधला. चौथं पर्व, शानदार पर्व, दुसरा दिवस या स्पर्धेचा रंगत असताना चांगला फटका समोर मारलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. लॉंग ऑन रिजन मध्ये एकच धाव इथे मिळेल. बारक्याचं खातं उघडलंय. टीमची धावसंख्या 21. भरपूर वेळेनंतर ऑलमोस्ट 8 बॉल नंतर स्ट्रायकिंग एंडला आलाय फलंदाज अक्षय पवार. चर्चा ISPL ची होते आणि ISPL मध्ये सध्या स्टिम्युलेशन मॅचेस, त्याच्या अगोदर प्री क्वालिफिकेशन राऊंड, तिथे चांगला खेळ तर केलेला असावा आणि आता नंतर ते जे तिकीट्स मिळतात त्याच्यानंतर ऑप्शन्स, याच्यामध्ये हे खेळाडू नाव आणि या खेळाडूंचं नाव चर्चेमध्ये येईल का, असे अनेक प्रश्न प्रत्येकाला भेडसावत असतात.
परंतु अक्षय चांगला खेळलाय. इथे मात्र बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. कॅप्टन टू कॅप्टन. चांगली गोलंदाजी साहिलची अक्षयच्या विरोधात. पहिला डॉट बॉल बरोबर टप्प्यावर पडल्यानंतर सरळच गेला बॉल विकेट कीपरच्या हातात. साहिल देखील अशाच गोलंदाजीसाठी जाणला जातो. दोन्हीही यंगस्टर आहेत. हे भविष्य आहे पहा. पनवेल प्रीमियर लीगमध्ये अनेक यंगस्टरला हक्काचं व्यासपीठ मिळतं. चांगलं क्रिकेट खेळण्याची ती संधी मिळते आणि त्या संधीचं सोनं करायचं असतं. बॅकफुटला जात असताना अप्पर कट बॉलला पाठवलं सरळ पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. चपराक शाबुक शॉट. काय झालं? चेक करायचंय 6 आहे का चौकार आहे. ओके, बाउंड्री चेक. चौकार आहे. 4 धावा मिळतील आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा वाढल्यात. धावा झाल्या 25 रन. अखेर अक्षयच्या बॅटमधून तो पॉइंटला चौकार आलाय. चांगला शॉट त्याच्या बॅटमधून 30 सर्कलच्या आतमध्ये होता. पॉइंटचा फिल्डर. फायदा मिळालाय. साहिलचा बॉल चांगला आहे. विकेट मिळू शकते. पॉइंटला फिल्डर आहे. झेल टिपलाय. विकेट आली आहे. अक्षय बॅक टू द पॅव्हलियन. मोठा धक्का टीम शिवशंभो जयनुमान कामोठेला. बीपीएल भरले पनवेल शहराला आयोजन क्रिकेट सामन्यांचा. बीपीएल भरले पनवेल शहराला आयोजन क्रिकेट सामन्यांचा. आयोजन भारी नियोजन भारी पनवेलच्या या नगरीचा. आयोजन भारी नियोजन भारी पनवेलच्या या नगरीचा. चांगला झेल पॉइंट रिजनमध्ये. आकाश याच्या माध्यमातून शेवटपर्यंत नजर ठेवली आणि त्याच्यानंतर तो जल्लोष सुरू झाला. विकेट आली आहे साहिलला. साहिलच्या विरुद्ध चौकार आला होता परंतु त्याने कमबॅक करून दाखवलाय आणि कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट हे उत्तम उदाहरण त्याने सादर केले. नवीन फलंदाज आता फलंदाजीसाठी जाईल. निकू गोवारी, कामोटेचा खेळाडू निकू गोवारी आक्रमक बॅटर आहे आणि सध्या तसं पाहिलं तर आक्रमण करण्याची आवश्यकता नाही आहे. पॉवर प्ले चांगला गेलाय. विकेट जरी आल्यात तरी धावा आल्यात. सुरुवात धडाक्यात केली होती पंकज गाडगेने. अक्षय पवारला अपयश आलं. बारक्या मैदानामध्ये खेळतोय. निकू गोवारी गेलाय नवीन फलंदाज फलंदाजी करण्यासाठी. ओव्हर नंबर 2चा खेळ प्रगतीपथावर. साहिलचं कौतुक व्हायला पाहिजे. टीमचा कॅप्टन आहे. चांगली गोलंदाजी. 1 विकेट पडल्यानंतर सरळ विकेट कीपरच्या हातात. ओव्हरची होते समाप्ती. सेकंड ओव्हरचा खेळ संपला. पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत 25ला 2. टीम शिवशंभो जयनुमान कामोठे आणि आता 18 बॉलचा खेळ या मॅचमध्ये शिल्लक आहे. लक्ष या मॅचमध्ये सेट आहे. 64 अजूनही 18 बॉलमध्ये धावा करायच्या आहेत. 39.
डीजे वेलकम बॅक. आपल्या सगळ्यांचं संध्याकाळच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत आहे. पनवेल समालोचक असोसिएशनच्या वतीने पनवेल प्रीमियर लीग 2025 हे महापर्व, चौथं पर्व तुम्ही पाहताय. PPL पनवेल प्रीमियर लीग आणि त्यातला आजच्या दुसऱ्या दिवसातला दुसरा सामना. 18 बॉल आणि 39 या धावसंख्येची गरज आहे. मी मगाशी देखील उल्लेख केला होता की हे जे 64 धावांचं लक्ष हे एवढं सोपं नाहीये. हा सामना चांगला रंगेल कारण विकेट घेतल्या साहिल खानावकरने, सगळ्यात महत्त्वाची विकेट घेतली. अक्षयला बाद केलं, टीमचा कॅप्टन परतला आणि त्याच्यामुळे दबाव बनलाय टीम कामोठेवर. शिवशंभू जैनुमान कामोठे या संघावर तो दबाव टाकला जाईल. आता गोलंदाजीसाठी आलाय ओव्हर नंबर 3 मध्ये. भरत पाटील गोलंदाजीसाठी सज्ज होईल ओव्हर नंबर 3 मध्ये. मोदरचा भरत पाटील. ओव्हर नंबर 3 चा खेळ सुरू होईल आणि 39 धावा डिफेंड करायच्या 3 ओव्हरमध्ये. ओ चांगला फटका कव्हर्सला, बॉल सीमा पार, डगआउट मध्ये, सिक्सर. अवे फ्रॉम द बॉडी. काय फटका सजवला होता कव्हर्स बाउंड्री लाईनच्या दिशेने. शरीराच्या पासून थोडासा दूर खेळला परंतु टायमिंग पहा. फ्रंट लेगला, समोरच्या लेगला थोडंसं वेगळं केलं आणि षटकार ठोकलाय. परत एक वेळा समोर गगनचुंबी फटका आहे. डीप मध्ये फिल्डर आहे, प्रेक्षक बनून राहील. डाऊन दी ग्राउंड, बॉल सीमा पार, PPL, सिक्सर. भूमिपुत्र तर पेटून उठलेलेच आहेत. दिबा पाटील साहेबांच्या नावाची पाटी एअरपोर्टला लागावी, परंतु सध्या मैदानामध्ये हा पेटून उठलाय फलंदाज. बारक्याच्या बॅटमधून फटके आलेत. एक मारला कव्हर्सला, दुसरा मारला डाऊन दी ग्राउंड. हा गगनचुंबी षटकार आहे. काय टेलिकास्ट आहे, कॅमेरामॅनचं कौतुक व्हायला पाहिजे. साईड स्क्रीनच्या दिशेने हा सिक्सर. अफलातून बॅटिंग. मारुती होता कॅमेरामॅन. परत एक वेळा स्लाइस केलंय बॅटने, सरळ बॉल थर्ड मॅनला पाठवलाय. बॉलला कापलं, सरळ चाललाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉलरच्या पेसचा वापर केला आणि आलाय चौकार. लगातार चौकार षटकारांची आतिषबाजी. आता मला प्रश्न पडला, याच्या बॅटला फक्त चौकार आणि षटकाराचा पाडा शिकवलाय की काय? 4 आणि 6चा. परत एक उंच पुरा फटका. फिल्डर आहे, यावेळेला चूक झाली आहे. फिल्डर खाली येतोय, प्रयत्न सुरू, चांगला झेल, फलंदाज बाद. शॉर्ट बट स्वीट अशी इनिंग इथे मात्र समाप्त होते. बारक्याची त्याने 17 धावा केल्या. 41ला 2. शिवशंभू जैनुमान कामोठे. विकेट आली आहे. विकेट बारक्याची आणि समोर एक चांगला झेल. परत एक वेळा फटका फसलाय. बैठक मारण्याचा प्रयत्न होता परंतु समोर गेला. तोच मिड विकेटला गेला असता तर चांगलं डिस्टन्स प्राप्त झालं असतं. नवीन फलंदाज मैदानामध्ये महेश बंदे आलाय फलंदाजीसाठी, परंतु दोघांनाही शून्यातून सुरुवात करायची. निकुला देखील आणि त्याचबरोबर महेशला देखील. रिक्वायर रन रेट थोडासा घसरलाय. 10च्या आसपास तो आलाय कारण तिसरं षटक सध्या सुरू आहे. 14 बॉल आणि 23 रन. 14 चेंडू 23 धावा हे समीकरण या मॅच मध्ये असेल. 14 बॉल 23 हे 2 बॉल खूप महत्वाचे आहेत. चांगला फटका, आल्या आल्या फटका हवेत आणि सरळ जाईल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. हो हो हो, काय फटका होता, लाजवाब, सिक्सर.
थँक्यू. हीच तर खासियत आहे प्रीमियर लीगची. तळागाळातल्या प्रत्येक खेळाडूला एक हक्काचं व्यासपीठ मिळतं पनवेल प्रीमियर लीगमध्ये आणि त्याचमुळे हे जे चेहरे आहेत हे कुठेतरी लपून राहिलेले असतात, हे सगळ्यांच्या समोर येतात. चांगला फटका, अप्रतिम फटका, दर्जेदार फटका, एक्स्ट्रा कव्हरला सिक्सर मारलाय महेशने. पायातला बॉल होता, मागे खेळण्याचा प्रयत्न, अंपायरचा सिग्नल डाऊन दिलाय. अंपायरचा सिग्नल येतो व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या एक्स्ट्राने पुढे जाते. धावा वाढतात, धावा झाल्यात 48-48. या मॅचमध्ये धावा करायच्या त्या सामना जिंकण्यासाठी 64-64. 48 झाल्यात म्हणजे 13 बॉलमध्ये 16 धावा करायच्या आहेत. 13 चेंडू आणि 16 धावा. शेवटचा बॉल या षटकातला, भरपूर महागडी षटक. हाई बॉल पहिला पंचांनी यांनी सांगितलं ओव्हरची होते समाप्ती आणि फलंदाज बाद आहे. करत बॉल गेला आणि त्याचमुळे ती बेल खाली पडली आणि शेवटी फलंदाज बाद घोषित केलाय पंचांनी. फलंदाज आउट होते. महेश बॅक टू द पॅव्हलियन, एक षटकार मारला आणि आता या मॅचची कहाणी अशी आहे. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 12 बॉलमध्ये धावा करायच्या 16. ॲक्शन रिप्ले पहा. अराउंड द लेग सोडून दिला बॉल, लेफ्ट केला आणि सरळ यष्ट्यांचा वेध घेतला. स्टंपला जास्त हानी झालेली नाहीये, बेलच पडली, त्याच्यामुळे मिडविकेटला कॉमेंट्री बॉक्स आहे, एवढं सोपं नाहीये इथून कॉमेंट्री करणं. अखेर आउट बॅटर आणि आता समीकरण आहे 12 बॉल 12 बॉलमध्ये 16 धावांची गरज. नवीन फलंदाज मैदानामध्ये फलंदाजीसाठी विशाल. विशाल फदाले, कामोटे कॉलनी या परिसरातील हा खेळाडू आहे विशाल. बॅटिंग जसं नाव आहे तसं करावं लागेल, कारण आता 16 धावा करायचे आहेत. नवीन गोलंदाज राकेश पाडेकर, चिंद्रनचा हा खेळाडू गोलंदाजीसाठी सज्ज होईल. निकू गोवारी स्ट्रायकिंग एंडला. 12-16. निकूच्या विरुद्ध चांगलाच बॉल फिरवलाय, सरळ विकेट किपरच्या बागेत डॉट बॉल. आता कुठेतरी कहाणी बदलते. अनमोल किंग कळंबोली हा संघ या मॅच मध्ये कमबॅक करतोय. कळंबोली संघाचं कमबॅक झालंय कामोटी या टीमच्या विरुद्ध, कारण 11 बॉलमध्ये 16 धावा करायचे आहेत. 5 धावांचा फरक आहे. दुसराही बॉल चांगला टाकलाय, सरळ फिरवलाय. नॅशनल लेग ब्रेक टाकत असताना राकेश, अप्रतिम गोलंदाजी सध्या सुरू आहे राकेश पाडेकरची. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल निकू गोवारीच्या विरुद्ध. निकूने आतापर्यंत 3 बॉल फेस केले, धाव आलेली नाहीये त्याच्या खात्यामध्ये आणि आता 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 10 बॉलमध्ये धावा करायच्या 16. तिसरा बॉल या ओव्हरचा फुलर लेनचा बॉल होता, ड्राईव्ह केलाय, चांगला ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय. गॅपमध्ये सरळ जाईल बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्क्वेअर ड्राईव्ह, धावा मिळतील 4, येतोय चौकार. नाही पाहिजे नाही पाहिजे आम्हा चांगला फटका. 2 डॉट बॉल आल्यानंतर निकूच्या बॅटमधून हा चौकार आलाय. फुलर लेनचा बॉल होता, आता बॉल जास्त फिरू दिलेलाच नाही आणि त्यानंतर हा स्क्वेअर ड्राईव्ह दाखवत असताना पॉइंट मधून बॉलला काढलं. फ्रंट फुटला येत असताना 4 धावा वसूल केल्यात. गती काढली, बॉल हवेत आहे, मिड ऑफ खाली, झेल होण्याची शक्यता आणि तो झेल टिपलाय. फलंदाज बाद. परत एक वेळा कॅप्टन आय थिंक तिथे होता साहिलने आणि साहिलने झेल टिपलाय. फलंदाज निकू आउट. नवीन बॅटर प्रणय भोईर.
फलंदाजीसाठी विकेट आली आणि विकेट आल्यानंतर तो दबाव बनलाय. आता 8 बॉल आणि 8 बॉलमध्ये 12 धावांची गरज आहे. सहजासहजी सामना सोडणार नाहीयेत अनमोल किंग कळंबोली असं दिसतंय, कारण आता त्यांच्या खात्यामध्ये 5 विकेट आलेले आहेत. म्हणजे निम्मा संघ गारद झालाय आणि नवीन फलंदाज प्रणय भोईर आपट्याचा खेळाडू आहे, त्याच्यावर दारोमदार असणाऱ्या या मॅचची. पण तो काय गोलंदाजी केली या ओव्हरमध्ये राकेशने बरोबर टप्प्यावर बॉल फिरवलेत, परंतु त्याच्यासमोर आता लेफ्टी बॅटर आहे. आता त्याच्याकडे रॉंग वन आहे का हे पाहावं लागेल. परत तो नॅशनल लेग ब्रेकवरच निर्भर राहील का, असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले असतील जे विश्लेषक असतात क्रिकेटचे. पाय लागलाय, अपील केली आहे, परंतु पंचांनी त्याच्यानंतर ती अपील उचलून धरली आहे. फलंदाज बाद. आउट झालाय. 6वी विकेट गारत राकेश पाडेकरने खरोखर चांगली गोलंदाजी केली आहे. अपील झाली होती आणि त्यानंतर ती अपील शेवटी उचलून धरली पंचांनी. थोडासा वेळ घेतला, परंतु त्यानंतर सांगितलं फलंदाज बाद आहे. स्लोमो मध्ये या सगळ्या गोष्टी टिपल्या जातात आणि आता 7-12 हे समीकरण आहे. या परिसरातील प्रत्येक शेतकऱ्याला माहिती आहे हे इक्वेशन आल्यानंतर किती महत्वाचं इक्वेशन आहे. 7-12 हे समीकरण आपल्या समोर. आणि आता या मॅचची कहाणी कुठला संघ लिहितोय, कुठला संघ जिंकतोय. अनमोल किंग कळंबोलीने कमबॅक केले. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. फलंदाजीसाठी परेश म्हात्रे, कामोड्याचा खेळाडू परेश म्हात्रे. अनुभव प्रचंड मोठा आहे परेश यांच्याकडे, परंतु सध्या 7 मध्ये 12 रनची आवश्यकता आहे. हे समीकरण या टीमच्या समोर. काय गोलंदाजी केली आहे राकेश पाडेकरने. फिरवलाय राकेश पाडेकरने बॉल, मागे चाललाय. तोपर्यंत एक चोरटी धाव इथे कंप्लीट होईल. ओव्हर थ्रो मध्ये दुसरी धाव मिळणार नाही. बॅटला कदाचित लागला असं दिसतंय बॉल, आणि त्यामुळे एक धाव जाईल खात्यामध्ये फलंदाजाच्या. आणि आता समीकरण आहे 6 चेंडू 11 धावा, 6 बॉल 11 रन. सहा बॉल 6 चेंडूमध्ये 11 धावांची गरज आहे. टीम हर्डल, टीम मीटिंग इथे बोलवली जाते. सर्व खेळाडू एकत्रित आलेत, चर्चा करतायत. अनमोल किंग कळंबोली, शिवशंभू जयनुमान कामोटीच्या समोर. लक्ष 11 रनचं, परंतु जास्त वेळ घेऊ नका, फास्ट क्रिकेट खेळा ही नम्र विनंती. दुसरा सामना इथे रंगताना दिसतोय आणि कमालीचा रंगतोय. असं वाटत होतं की 64 धावा थोड्याशा सोप्या होतील. पॉवर प्ले मध्ये धावाही आल्या होत्या, परंतु त्याच्यानंतर कमबॅक केलंय. पहिल्याच ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या 24, पॉवर प्ले मध्ये धावा आल्या होत्या 31 2 ओव्हरमध्ये, परंतु त्याच्यानंतर अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. ते पहिल्या सत्राचं विश्लेषण, परंतु त्याच्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये पॉवर प्ले मध्ये 25 धावा आल्या होत्या आणि त्याच्यानंतरची कहाणी बदलली. भरत पाटीलने देखील धावा खर्च केल्या होत्या, परंतु त्याच्यानंतर राकेश पाडेकरने कमबॅक करून दिले. शेवटचं षटक टाकण्याची जबाबदारी भावेश उल्वेकरच्या खांद्यावर आहे. तौसिफ पटेल यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल जर धावा डिफेंड केल्या या गोलंदाजाने. 11 धावा जर वाचवल्या भावेश उल्वेकरने तर हे पारितोषिक दिलं जाईल. चला तर पाहूया या महासंग्रामामध्ये या धावा डिफेंड होतात की चेस कामोठी संघ जिंकतोय की कळंबोली. पहिला बॉल बॅटची कडा घेतली आहे फ्लाय स्लिप मध्ये. तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट होईल. आता समीकरण आहे 5 चेंडू 10 धावा. मॅच ऑन. सामना कुठे होता कुठे गेलाय असं म्हणायला हरकत नाहीये. असं वाटत होतं की हा सामना एकतर्फा राहील, सामना जिंकेल संघ जयनुमान कामोटे शिवशंभू एंटरप्राइजेस, परंतु तसं झालेलं नाहीये. कमबॅक केलंय अनमोल किंग कळंबोलीच्या गोलंदाजाने, खास करून टीमचा कॅप्टन साहिल खानावकर. पॉवर प्ले मध्ये 5 धावा. त्याच्यानंतर भरत पाटीलने
मोठं षटक टाकलं, जास्त धावा खर्च केल्या, परंतु राकेश पाडेकर आला आणि राकेशने फक्त 5 धावा खर्च केल्या आणि मॅचमध्ये परत एक वेळा कहाणी लिहिली गेली. आता 5 चेंडू 10 धावांची गरज आहे. बॅटर तयार. विशाल पहिलेच मन बनवलं होतं की मला उलटा फटका मारायचा आहे, पंच सांगतायत हा वाईड बॉल असेल, एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. म्हणजेच काय 5 बॉलचा काही शिल्लक आहे, 9 धावांची गरज आहे. जास्त बाहेर टाकण्याचा प्रयत्न तेच इथे पाहायला मिळालं. टप्पा पडल्यानंतर जास्त बाहेर टर्न झाला बॉल आणि म्हणून हा वाईड बॉल घोषित केलाय. आता 5 चेंडू 9 धावा हे समीकरण असणार आहे. भावेश उलवेकर कमबॅक करावं लागेल. हा चांगला बॉल आहे, हा समोरून फिरवलाय सरळ विकेट कीपरच्या हातात. विकेट कीपिंग देखील लाजवाब होते, खूपच चांगले यष्टीरक्षण नीरज कातारा यांच्या माध्यमातून आणि त्याच्यामुळे आता या मॅच मध्ये 4 बॉल 9 धावांची आवश्यकता. धीरज काताराचं चांगले यष्टीरक्षण. ऋषभ पोरजी यांच्याकडून विकेट जर हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. 4 चेंडू 9 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. कमालीची गोलंदाजी सध्या तरी भावेश उलवेकरची. बरोबर टप्प्यावर परत एक वेळा उलटा फटका मारण्याचा प्रयत्न, फ्लाय स्लिप मध्ये बॉल अडवलाय आणि अखेर ती 1 धाव कंप्लीट केली जाते. बॅटला लागून मागे बॉल गेला, एक सिंगल येते. म्हणजेच काय आता बॉल शिल्लक आहेत 3 आणि 3 बॉल मध्ये धावा करायच्यात 8. 3 चेंडू 8 धावा. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. या स्पर्धेचे नियम आहेत, लक्षात घ्या. पाहूया सामना सुपर ओव्हर मध्ये जातोय का, बरोबरी होते का. 3 चेंडू आणि 8 धावा. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सज्ज आहे परेश म्हात्रे. परेशचाही फटका फसतोय. विकेट कीपरची कमाल आणि इथे मात्र रन आउट. नॉन स्ट्रायकिंग एंडला कमाल करतोय धीरज काथारा. अप्रतिम विकेट कीपिंग आणि फलंदाज परेश. बॅक टू द पॅव्हिलियन. सामना कुठे होता आणि सामना कुठे आणून ठेवलाय असं म्हणायला हरकत नाही अनमोल किंग कळंबोलीच्या गोलंदाजाने. खास करून राकेश पाडेकर याचं कौतुक व्हायला पाहिजे, साहिल कानावकर यांचं कौतुक व्हायला पाहिजे, ज्यांनी गोलंदाजी खूप दर्जेदार केली या मॅच मध्ये. 64च्या लक्ष्याचा पाठला करायचा होता 2 ओव्हरमध्ये. 25 धावा झाल्या होत्या आणि त्याच्यानंतर 23 धावा आल्या होत्या, परंतु त्याच्यानंतर काय कमबॅक होतं. 48 धावा झाल्या होत्या 3 ओव्हरमध्ये आणि तिथून हा सामना कलाटणी बसली आहे. 12 बॉलमध्ये 16 धावा करायच्या होत्या या टीमला. 64 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आता समीकरण आलंय बॉल शिल्लक आहेत तुमच्याकडे 2 आणि 2 बॉलमध्ये धावा करायच्या आता 8. न्यू बॅटर सचिन आलाय मैदानामध्ये. सचिन मालुसरे अक्कुळवाडी. 2 बॉल 8. परत एक वेळा बॉल फिरवण्याचा प्रयत्न. अंपायरचा सिग्नल येतोय वाईड बॉल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. अंपायरचा डिसिजन फायनल आहे, त्याच्यासाठी DRS नाहीये. पंच सांगतायत जास्त बॉल बाहेर वळलाय, त्याच्यामुळे आता समीकरण असं आहे 2 बॉल 2 बॉलमध्ये 7 धावांची गरज. 2 चेंडू 7 धावा. पैसा वसूल सामना पनवेल प्रीमियर लीगचा. अशीच अपेक्षा होती या मॅच पासून, कारण मी मगाशी देखील उल्लेख केला होता अंडर फ्लड लाईट्स या धावा चेस करणं सोपं नाहीये. हेच माझं पहिलं वाक्य होतं ज्यावेळेला कॉमेंट्रीला सुरुवात केली होती आणि तसाच हा सामना रंगलाय. कारण आता इथे जर षटकार किंवा चौकार आला नाही तर बॅकफुटला जाईल संघ पूर्णपणे. शिवशंभू जय हनुमान कामोटे, परंतु अनमोल किंग कळंबोली या टीमच्या गोलंदाजांचं कौतुक व्हायला पाहिजे. खास करून याही ओव्हरमध्ये भावेश उलवेकरने कमाल केली आहे. भावेशने शांत ठेवले फलंदाजांना. बरोबर टप्प्यावर बॉल फिरवतोय भावेश उलवेकर. 2 चेंडू. बॉल हवेत आहे, टायमिंग प्रॉपर आणि बॉल चाललाय सीमा रेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. बॉटरमॅनचा प्रतिम वापर. थँक्यू. आता एका बॉल मध्ये एका धावेची गरज आहे आणि सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. पहिली सुपर ओव्हर होईल पनवेल प्रीमियर लीग मध्ये. हा बॉल पायातला होता आणि पायातला बॉल उडवलाय. बॉटरमॅनचा खूप चांगला वापर करत असताना फेकलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. विशालने
एक बॉल एका धावेची गरज आहे, तेच सांगितलंय. जर टाय झाली तर सुपर ओव्हर होईल. एक बॉल एक रन काढली तर सामना जिंकेल, नाही काढली तर मॅच टाय, मग सुपर ओव्हर मध्ये सामन्याचा रिझल्ट येईल. एक चेंडू एका धावेची गरज. चांगला फटका, चांगलं टायमिंग, षटकार मारलाय फलंदाज विशाल पदाळेने. जसं नाव आहे विशालचं तसाच फटका. बॉटमहँडचा खूप चांगला वापर केलाय. पंच काहीशी चर्चा करतायत बॅटर बरोबर. कदाचित बॉल विकेट कीपर कडे गेल्यानंतर ते रन घ्यायची का नाही याच्याविषयी ती चर्चा असावी. तेच सध्या चर्चेचा विषय असेल. आणि दोन्ही पंचांनी सांगितलंय बॅटरला आणि त्यातल्या त्यात कॅप्टनला देखील विरोधी टीमच्या. त्याच्यामुळे आता जास्त वेळ घेऊ नका, मॅचची रिदम तोडू नका. शेवटचा एक बॉल, एका बॉलमध्ये एका धावेची गरज. जर झाली धाव तर सामना जिंकेल संघ कामोठे, आणि जर नाही झाली धाव तर या मॅच मध्ये सुपर ओव्हरचा थरार पाहायला विसरू नका. परंतु सामना आवडला असेल तर प्रेक्षकांना विनंती आहे दोन्ही टीमला समर्थन देऊया. एकदा जोरदार टाळ्या या मॅच साठी, कारण हा सामना शेवटच्या बॉल पर्यंत रंगलाय. 64चं टार्गेट होतं आणि आता समीकरण आलंय एक बॉल एका धावेची गरज. दर्जेदार असं आयोजन. 2500 प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेत आहेत PTC क्रिकेट लाईव्ह वर. या स्पर्धेचा आनंद घेत असताना सगळ्या प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. शेवटचा एक बॉल एका धावेची गरज. सर्व क्षेत्ररक्षक जवळ आहेत. हाय व्होल्टेज ड्रामा, व्हॉट अ मॅच. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल मागे चाललाय आणि इथे आपण पाहतोय मागे गेल्यानंतर विजय मिळवलाय बायच्या स्वरूपात. या धावा येथील चौकाराने हा सामना इथे जिंकलाय शिवशंभो जयनुमान कामोठे या टीमने. परंतु अनमोल किंग्स कळंबोली तुमचं देखील कौतुक आहे. वेल प्लेड बॉयज, चांगले खेळले तुम्ही देखील. थँक्यू. चला टॉस रेडी यायचे. दोन्ही टीम स्वर्गीय पांडुरंग शेठ मात्रे CCC घोटारे आणि त्यांच्या विरोधात खेळण्यासाठी सज्ज होईल शिवशंभो